मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. छत्तीस गाता ना, 35 संपले ना आपले काल परवा. पान नंबर 54, गाथा नंबर 36, गाथा पाठ. कम्मणि बद्ध विजोया देही वसंत विजोजी होईन सयलुकयावी पुढमुनि परम पौसोजी. जो कर्म से बंधता हुआ देह में रहता हुआ भी कभी पर ना हुआ उनमय मानव परमात्मा. आचार्य योगेंद्र देव वीरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ. आचार्य बहिरात्मा जीवाला पर्यायामध्ये परमात्मा अवस्था, कार्य परमात्मा अवस्था प्राप्त होण्याचा मार्ग दाखवत आहेत, उपदेश देत आहेत आणि त्याचं स्वरूप सांगत आहेत. आणि तो कार्य परमात्मा कुठून बाहेरून उत्पन्न होणारा नाही. तो स्वयं आपल्या स्वतःच्या अंतरंगामध्ये त्रिकालवर्ती उपादानाने सहित आहे. तोच क्षणिक उपादानाने परिणत होतो. जे बहिरंगातून कोणतीही वस्तू उत्पन्न होत नाही. मोक्ष मार्गाच्या सुरुवातीपासून मोक्षाच्या प्राप्तीपर्यंत आणि मोक्ष प्राप्त झाल्यानंतर तो मोक्ष साधी अनंत कालापर्यंत स्थिर राहण्यासाठी बहिरंगामध्ये काहीही क्रिया करत लागत नाही. आता आपण या ठिकाणी तुम्ही घरी गेल्यानंतर काय करणार? आता कालेबाबू कुटुंबातल्या लोकाला त्याला नाव काय देतो आपण? त्याला काय म्हणतो? जे करतो आपण गेल्यानंतर इथून करणार आहे स्वयंपाक. त्याचा अर्थ काय झाला? तो स्वयंपाकत्वाला प्राप्त होणार आहे. तुम्ही काही करणार नाही. निमित्त तुम्ही आहात. जेवढे काही निमित्त आहेत त्या निमित्ताचा सद्भाव असेल, निमित्ताचा अभाव पण असेल. आता कार्य होत असताना तुमच्यापाशी जी जी कारणं आहेत तिथे सद्भावरूप कारणं आहेत का अभावरूप कारणं आहेत? म्हणजे दोन्ही कारणं आहेत. सद्भावरूप कारणाचा सद्भाव आहे, अभावरूप कारणाचा अभाव आहे. जे अनेकांत झाले की नाही, असती नसती, जी जे स्वयंपाक बनण्यासाठी जी जी सामुग्री लागते त्याचा सद्भाव आहे. आणि जी लागत नाही त्याच्या ठिकाणी असद्भाव आहे. म्हणून ती सगळी सामुग्री, समजा आपण गॅस घेतला, गॅस चालू केला, कुकर घेतलं, कुकरमध्ये पात्रामध्ये तांदूळ डाळ ठेवली, पाणी घातलं,
आणि त्याला टोपण बंद करून गॅस चालू केला. मग आता त्या ठिकाणी अग्नी, कुकरचं भांडं, कुकरमधलं पाणी आणि त्याची वाफ आणि होणाऱ्या शिट्ट्या या वस्तू शिजल्या का नाही? नाही. मग कोण शिजलेला आहे? तांदूळ किंवा डाळ जी कठीण अवस्था होती ती स्वयंपाकत्वाला प्राप्त झालेली आहे. याचाच अर्थ काय आहे? तो स्वयंपाक शब्द आपल्याला सांगतो मी स्वयंपाक होत आहे आणि माझ्यामध्ये पाकत्व शक्ती आहे म्हणून मी पाकत्वाला प्राप्त होत आहे. अन्य सगळे निमित्त आहेत पण ते निमित्त पाकत्वाला प्राप्त होत नाही. भांडं, पाणी, कुकरमधलं पाणी हे पाकत्वाला प्राप्त होत नाही. डाळ आणि तांदूळ जे का असेल ते पाकत्वाला प्राप्त होतात. मग त्यांच्यामध्ये नरम अवस्था का प्राप्त झाली? तर पूर्वीच्या कठीण अवस्थेचा त्याग करून मऊ शिजलेली अवस्था त्या तांदळामध्ये, डाळीमध्ये झाली. मग ती स्वतःमधूनच प्रगट झाली का दुसऱ्यांनी प्रगट केली? दुसऱ्यांनी प्रगट केली नाही. मग ते तांदूळ, डाळ पाकत्वाला प्राप्त झाले आणि कठीण अवस्थेला सोडलं. कारण त्या तांदळामध्ये, डाळीमध्ये स्पर्श गुण आहे. मग तो स्पर्श गुण नित्य आहे. स्पर्श गुणाला धारण करणारे तांदूळ, गहू, डाळ आदी द्रव्य नित्य आहे. द्रव्य नित्य आहे, गुण नित्य आहे आणि कठीण आणि नरम अवस्था ही पर्याय आहे. म्हणजे त्याच पुद्गलाने अंतरंगामधून प्राप्त केलेलं आहे. तसं जो जो कार्य परमात्मा बनेल त्याच्या मोक्ष मार्गाची सुरुवात अंतरंगातल्या शुद्ध आत्म्याला उपयोग केल्यामुळे अंतरंगातून मोक्ष मार्गाची सुरुवात होणार. ज्या क्षणाला मोक्ष होणाऱ्या ज्या भावात तो जीव मुनी अवस्था धारण करून शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये दुसरं शुक्ल ध्यानाच्या द्वारे आपला ज्ञानोपयोग आपल्या स्वतःच्या अंतरंग आत्म्यामध्ये स्थिर करतो. तर अंतरंगातूनच अनंत चतुष्टय प्रगट झाले, बहिरंगातून प्रगट झाले नाही. तोच जीव आयुकर्माचा क्षण अंत, चौथ्या शुक्ल ध्यानाचा परिणाम, 4 आघाती कर्माचा आघात आणि जीवालाच का झाले? पर्यायामध्ये मोक्ष अवस्था प्राप्त झाली. जे मोक्ष मार्गापासून मोक्ष प्राप्तीपर्यंत सगळी कार्याच्या उत्पत्तीची कारणं आपला एक शुद्ध आत्मा आहे. बस. मग त्या शुद्ध आत्म्याचं ध्यान केल्यामुळे सर्व अर्थाची सिद्धी आहे. सर्व अर्थाच्या सिद्धीचं कारण एक शुद्ध आत्मा आहे. मग अशा शुद्ध आत्मा कसा आहे हे आचार्य योगींद्र देवाला सांगत असताना, प्रभाकर भट्टाला सांगत असताना हे मला सांगत आहेत. प्रत्येकाने मलाच आचार्य सांगतात, अन्य दुसऱ्याला सांगत नाहीत. मग मला सांगत असताना माझ्या शरीराला सांगत नाही, माझ्या इंद्रियाला सांगत नाही, जे शास्त्र त्या शास्त्राला सांगत नाही, जो कर्माचा होणारा क्षोषम आहे
त्याला सांगत नाहीत. जी हे सगळे बहिरंगात निमित्त आहेत, पण आचार्य त्यांना उपदेश देत नाही. कारण हे बहिरंगातले सगळे पदार्थ अस्वसंवेदी आहेत. कसे आहेत? अस्वसंवेदी. जे स्वतः मी कोण आहे याचं संवेदन म्हणजे निर्णय करत नाही. मग जे अस्वसंवेदी आहेत त्यांना उपदेश नाही, आणि जे द्रव्य स्वसंवेदी आहेत, जे स्वतःचा निर्णय करतं, स्वतःला जाणतं, अशा स्वसंवेदी जीवालाच उपदेश आहे. म्हणून काय सांगितलं आगे, शुद्ध आत्मा, कर्म और शरीर, इन दोनों के द्वारा अनादिशीय आत्मा बंधा हुआ है, तो भी निश्चय से शरीर रूप नहीं है, यह कहते हैं. मग अनौपचारिक अत्यद्भुत व्यवहाराने आत्मा आणि शरीर कर्म अनादिकालापासून बांधलेले आहेत. मग अनौपचारिक अत्यद्भुत व्यवहाराने, अनौपचारिक अत्यद्भुत व्यवहाराच्या ठिकाणी 100% सत्य आहे, खोटा नाही. पण निश्चय नयाच्या अपेक्षेने तो कसा आहे? खोटा आहे. आपण सर्वजण येताना व्यवहार नयाने पायामध्ये वाहन चप्पल बूट घालून आलो. व्यवहारण्याने सत्य आहे, खोटं नाही. पण असं चालत येत असताना सुद्धा आपल्या पायाला किती माती लागली? कोणाला लागली? चपलीला धूळ बसली. मग व्यवहाराने आपण चप्पल बूट घातलेला आहे, तो नाही त्या ठिकाणी सत्य आहे. पण तिथेही पाय आणि चप्पल, आत्मा, शरीर वेगळं आहे. मग तसं आपला आत्मा अनादी कालापासून शरीरामध्ये आहे, संबंध आहे. आत्म्याला कर्माचा बंध होतो, पण निश्चय न्यायाने त्याच वेळेला आत्मा शरीररूप नाही. आत्मा शरीररूप होत नाही आणि शरीर आत्मारूप होत नाही. हे तुम्हाला जाणून श्रद्धान करायचं आहे, आणि श्रद्धान करून त्याचं चिंतन मनन ध्यान करून अनुभव करायचा आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी कशा आहेत? जाणून श्रद्धान करून त्या रूपाने पर्यायामध्ये परिणती करण्यासाठी तुम्हाला उपदेश आहे. 4 मुलं आहेत, वडील आहेत, झोपून आहे, त्यांना उठता फिरता येत नाही स्वतंत्र, आणि 4ही मुलाला सांगितलं की पाणी आणून द्या. 4ही मुलाने पाणी देतो, आणून जाऊन ऐकलं. परत विचारतात वडील, अरे पाणी आणून द्या म्हटलं, तुम्ही ऐकला का नाही? ऐकलं, पण 1 तास झालं पाणी आणून देत नाही. मग त्या ऐकण्याचा दीपा काही उपयोग आहे का? ती मुलं कशी आहेत? लायक का नालायक? आणून दिले ना, ऐकले म्हणतात, पाणी आणून दिलं नाही. मग आपण काय मूर्ख आहेत, नालायक आहेत. आणि आपण हे देवगुरु आपल्याला सांगतात, शरीर आत्मा कर्म बंद होत असताना सुद्धा तुझा आत्मा शरीरूप होत नाही. हा ऐकलंय, ऐकतो, पण विचारता अनुभव केला का? श्रद्धान केला का? नाही. मग ते मुलं जसे नालायक, तसं आम्ही पण कसं आहे? नाही लायक. जे स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करणार नाही, अनुभव करणार नाही, तो पर आपण त्या देवगुरुशास्त्राने दिलेल्या उपदेशाला प्राप्त झालो नाही, तर आपण त्यांच्या लायक झालो नाही.
दोहार्थ। हे योगी, कर्म से बंध होने पर भी, देह में रहता होने पर भी, जो कभी सकल कर्म या देह रूप नहीं होता है, तुम उससे ही वास्तव में परमात्मा जानो। मग हे योगी, कर्म निबद्ध आत्मा असताना देहामध्ये राहतो, सकल कर्माचा त्यामध्ये असताना सुद्धा तो कर्मरूप होत नाही, असा वास्तविक आहे माझा कारण परमात्मा आत्ता वर्तमानमध्ये आहे। आत्ता एक योगींद्र देव आचार्य आपल्या स्वतःला सांगतात, हे योगी, प्रभाकर भट्टाला सांगतात शिष्याला। आता योगींद्र देव आचार्य आपल्यासमोर आहेत का? ते स्वतःला सांगतात का? तर ते स्वर्गामध्ये आहेत। प्रभाकर भट्ट त्यांचा शिष्य आता आहे का? नाही। आता कोण आहे? आचार्यांनी लिहिलेला ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये ते आचार्यांचे भाव जे परोक्ष रूपाने आज आगम रूपाने आपल्यापाशी आचार्य सर्वज्ञ भगवान परोक्ष रूपाने आहेत, आणि आपण स्वतंत्र अध्ययन करू लागलो, ऐकू लागलो, तर मलाच आचार्य सांगतात, दुसऱ्याला सांगत नाहीत। मग असा आपला आत्मा वास्तविक कसा आहे? परम आत्मा। परम म्हणजे श्रेष्ठ। या जगामध्ये आपल्या स्वतःच्या चैतन्य ज्ञान आनंदरूप आत्म्याला सोडून जगामध्ये कोणतीही वस्तू श्रेष्ठ उत्तम नाही। सिद्ध भगवान श्रेष्ठ का कनिष्ठ? चंकेश्वर श्रेष्ठ। त्यांच्यापाशी शरीर कोणचं आहे? शरीर आहे का? आपल्यासारखं घरदार, सोनं चांदी, पैसा काहीच नाही। मग श्रेष्ठ कसे काय? मग आपल्याला काय दिसतं? ज्याच्यावरची गाडी, बंगला, जे काय आपल्या दृष्टीने, अज्ञानाच्या दृष्टीने ज्याच्यापाशी चेतन आणि अचेतन मिश्र परिग्रह आहे, त्याला अज्ञानी श्रेष्ठ मानतो। आणि अनंत भगवान काय सांगतात? 3 प्रकारच्या परिग्रहाने सहित व्यक्ती श्रेष्ठ नाही, कनिष्ठ आहे। आणि सिद्धांत मोक्ष मार्गाच्या आकर्षण, कारण तो आपल्या आत्म्याला या 3 प्रकारच्या परिग्रहामध्ये आपल्या आत्म्याला स्थापन करत आहे, किंवा त्या 3 प्रकारच्या परिग्रहाला माझं म्हणत आहे, जे अहंकार आणि ममकार। अहंकारामध्ये काय होतं? मी त्याचा स्वामी आहे, अहंकार। ममकार, ते माझे आहे। मग काय झालं? कोणाला लक्ष करून अहंकार ममकार करून कोण अज्ञान रूपाने परिणमन करत आहे? आपला स्वतःचा आत्माचं। म्हणून सांगितलं की नाही, राज कपूरने पिक्चर काढला जिसमें गंगा बहती है, आपण काल बघितलं की नाही? मग त्यामध्ये एकाचं लग्न चालू आहे, वरात निघालेली आहे, आणि सगळे लोक नाचतात। कोण नाचते? दुसरे लोक। आणि लग्न कोणाचं चाललंय? का सांगितलं ते त्याने? बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना। तसंही आपलं सगळं काय चाललं, सगळ्याचं कार्यक्रम, पण आपण त्याच्यात काय झालं? एडे झालो। मग म्हणून तिथे आचार्य सांगतात, हे असू दे, असण्याला बाधा नाही। काय आहे? असण्याला बाधा आहे का?
तुमच्या 2 सुना एकाच बिल्डिंगमध्ये राहते का नाही? काही बाधा आहे का? आपल्या आपल्या घरात राहत काही बाधा आहे का? नाही. मग दोन्ही सुना आपल्या एका घरात एका बिल्डिंगमध्ये राहत असताना बाधा नाही. आणि परत ते जर आपल्या आपल्या घरामध्ये कुटुंबाच्या कोणाला सांभाळतात करतात, बाधा आहे का? मग तसंही ते कर्म नो कर्म आपल्या एकाच बिल्डिंगमध्ये आहेत, असू दे, काय बाधा नाही तुम्हाला आत्म्याला. मग आपण आपल्या आपल्या जाणणे पाहणे स्वरूप आत्म्याला आपलं स्वरूप मानलं तर काय करणार आहे? ते कर्म तुम्ही स्वयं पुण्य पाप परिणाम करता तेव्हाच कर्म येतात. स्वयं कर्म कधी जीवाकडे येत नाहीत. आणि तुम्ही स्वयं शुद्ध भाव करता, आपल्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करता, तर कर्म का करतात? निघून जातात. मग येणारा व्यक्ती स्वयं आला आणि जाणारा व्यक्ती स्वयं जातो का त्याला लोक पाठवून देतात? चंदन भावी तुम्ही माहेरी गेला, जे का असू दे, मग तुम्ही गेला का नाही? गेला. आता आलं कोण? तुम्हीच गेला आणि तुम्हीच परत आला. तर माहेरचे लोक म्हणले का जावा जावा आता? या म्हणून सांगितलं, समजा तर आपल्याला घटना कळवली. मग घटना कळवल्यानंतर आपण गेलो, जे काही राहायचं आहे त्यापर्यंत आपण तिथे राहिलो आणि नंतर निघालो. मग कसं कर्म तुमच्याकडे स्वयं येत नाहीत आणि तुम्ही परिणाम करचाल तेव्हा ते कर्म येणार आहे. आणि तुमचे परिणाम स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणण्याकडे असतील तेव्हा ते काय करणार आहे? स्वयं निघून जाणार आहे. आपल्या घरात एखादा कार्यक्रम आहे, पाहुणे आलेले आहेत, मग काही पाहुण्याशी आपण बोलत आहोत, करत आहोत, त्यांनी काय आपल्याला आयर देतात, आपण त्यांना काय भेट देत आहोत. मग ज्याच्याशी देणं घेणं चालू आहे ते लोक तुमच्यापाशी येतात, बोलतात, आणि एखाद्या व्यक्तीला आपण बोललोच नाही, बघितलं नाही, त्याला काही दिलं नाही, गेलं नाही, तो काय करणार? की बाजूला जाणार का नाही? का बरं गेला? तुम्ही त्याला विचारलं नाही. ज्यांना ज्यांना विचारलं ते तुमच्याजवळ आलं. मग तसं कर्म स्वयं कुणाच्या जीवाला बांधायला जात नाहीत. आपल्या पुण्य पापाच्या परिणामामुळे कर्म बांधतात आणि आपल्या स्वतःच्या शुद्ध कारण परमात्म्याच्या ध्यानाने कर्म नष्ट होतात. मग कर्माला नष्ट करणे आणि कर्माला बांधणे, त्या कर्मामध्ये पुरुषार्थ करू नका. कर्मामध्ये पुरुषार्थ करू नका, आपल्या उपयोगामध्ये पुरुषार्थ करा. आपला उपयोग आपल्या आत्म्याकडे लावला तर तो सम्यक पुरुषार्थ झाला तर कर्म स्वयं जाणार आहे. आणि उलटा पुरुषार्थ केला की कर्म बांधणार आहेत. मग म्हणून आचार्याने सांगितलं की असा वास्तविक आत्मा आहे, त्याला तू आपलं मान म्हणजे श्रद्धान कर. म्हणजे शरीर आहे, इंद्रिय आहे, कर्म आहे, कर्माचा उदय आहे, बंध आहे, सत्व आहे, हे सगळं आहे. इंद्रियाच्या शरीराच्या द्वारे जाणण्याची क्रिया पण होते. हे सर्व होत असताना सुद्धा जो अंतरंगामध्ये जाणणे पाहणे अमूर्तिक, जो अनंत गुणांनी युक्त आत्मा आहे, तोच कारण परमात्मा मी आहे, बस. याच्याशिवाय मी अन्य दुसरा कोणीही नाही, नव्हतो आणि पुढे राहणार नाही.
एवढी आपल्या कारण परमात्म्याची जो श्रद्धा करतो, जाणतो, त्याच वेळेला तो सम्यदृष्टी बनतो आणि मोक्ष मार्गाची सुरुवातून नियमाने मोक्षाला जातो. मग एवढं कार्य आपणाला करण्यासाठी काहीही धनाची आवश्यकता नाही, शरीराची आवश्यकता नाही, कर्माची आवश्यकता नाही. फक्त आपल्या उपयोगाचा विषय आपला शुद्ध आत्मा करा, हे बाकीचे कार्य स्वयं आपल्या आपण जातात. घाती आणि आघाती कर्म आहे. मग पहिले घाती जातात का आघाती जातात? घाती जातात. नंतर घाती जातात. मग घाती आघाती दोन्ही कर्म गेले, जीव नष्ट झाला आहे का? कर्म बंद होता तेव्हा सुद्धा जीव होता. 4 घाती कर्म गेले. मग 4 घाती कर्म पहिले गेले आणि 4 आघाती कर्म नंतर गेले. असं कारण काय? मग सगळेच एकदा 8 गेले नाही, 14 गुणस्थानाच्या अंतात. मग पहिले घाती नंतर आघाती का गेले? तर आचार्य काय सांगतात? घाती कर्माने आघाती कर्माचा जीवाला बंद होताना घाती कर्म 12व्या गुणस्थानाच्या अंत समयापर्यंत राहण्याची स्वयंची स्थिती घेऊन आले होते. मग जे स्वतःची स्थिती घेऊन आले ते स्वतः गेले आणि जे कर्म 14व्या गुणस्थानाच्या अंत समयाला जाण्याची स्थिती घेऊन आलते ते 14व्या गुणस्थानाच्या अंत समयाला गेले. मग कर्म आले, थांबले, उद्याला आल्याने निघून गेले. मग येणं आश्रव, थांबणे बंध, उद्यालयाने उदय, निघून जाणे मोक्ष. मग हे सर्व क्रिया जीवामध्ये झाले का कर्मामध्ये? जे ज्याच्यामध्ये झाले तो मी नाही. मी केव्हा आलो नाही, मी अनादी आहे. बांधलो का मी कर्माशी? नाही. माझा उदय झाला का? नाही. मी निघून गेलो का? म्हणजे कर्मामध्ये जेवढ्या अवस्था झाल्या ते कर्मामध्ये झाल्या. या गतीतून आपण दुसऱ्या गतीमध्ये गेलो. शरीर या भवातलं शरीर इथे नष्ट झालं. मग शरीर नष्ट झालं म्हणून कर्म सगळे नष्ट झाले का? मग पुढच्या भवामध्ये हे शरीर नेलं नाही पण कर्म घेतलंय. मग कर्मच फक्त आले का? जीव आला नाही का? मग कर्म पण आले आणि जीव पण आलेला आहे. मग दोघं येत असताना कोण निघून गेले? कर्म. जीव निघून गेला का? आपण काल रात्री गाडीत येत होतो. त्या कामिनी तुम्ही कधी कार चालवता का नाही? समजा आपण कुठे गावाला जवळ जायचं तर कार चालू लागलं. मग कार चालत असताना दोन्ही बाजूला बाहेर का असतात? आरसे असतात. मग त्या आरशामध्ये दुरून गाड्या येणाऱ्या दिसतात आपल्याला. इकडे आपण आरशात दिसतात आणि तिकडल्या आरशात. मग आपली गाडीही चाललेली असते आणि त्याच्याकडे आरसाही चालत असतो आणि मागटल्या येणाऱ्या गाड्या त्याचा जसा स्पीड असेल तसा त्या आपल्या दर्पणामध्ये दिसतात आणि येतात आणि पुढे निघून जातात. आरसा काय झाला? तसं आपला आत्मा. काल गाडीत बघताना उदाहरण ते दर्पण, गाडीचा दर्पण गाडी कशी आहे? मागटल्या आणि 1, 2, 4 गाड्या फास्ट येताना दिसतात सगळं तिथं आणि ते आपल्या पुढे गेल्यानंतर गाड्या निघून गेल्याने आरसा
तसं आपला आत्मा आरशासारखा जिथेच्या तिथे शुद्ध चैतन्य ज्ञान दर्शन स्वरूप आहे. मग जोपर्यंत त्या गाड्या बाहेर आपल्यासमोर जात नाही ते सगळं दृश्य त्या दर्पणमध्ये आहे का नाही? आहे. मग ते व्यवहारण्याने दृश्य दर्पणमध्ये आहे ते सत्य आहे. तो नाही तिथे सत्य आहे. पण दर्पणमध्ये त्या गाड्या प्रतिबिंबित होत असताना चालताना दिसतात. गाड्या कुठे चालल्यात? रस्त्यावरती. आणि दिसतंय कुठं? मग आरशात काही गाड्या चालल्यात का? फक्त बहिरंगातलं प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसून येत आहे. पण दर्पण तिथे आपल्या स्वच्छत्व स्वभावाला एक स्वभावाला घेऊन तिथे जसाच्या तसा एक रूप आहे. मग तसं आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत आजपर्यंत भूत अनादी कालापासून आणि पुढे भविष्य मोक्षाला अनंत अवस्था प्राप्त होत नाही. हे सगळे निराकार ज्ञानामध्ये धडकणार आहेत. कर्म आत्म्यामध्ये असणार आहेत. तरी सुद्धा त्याहून मी भिन्न आणि माझ्याहून ते भिन्न आहेत. हे श्रद्धा ज्ञान तुम्हाला करायचं आहे. भाई तुमचं घर आहे का नाही? स्वतःच आहे का नाही घर? स्वतःचं. आधीच तुमचं घर स्वतःच आहे का नाही? आपण जेवढे राहतो ते आपले घर सगळ्यांचे स्वतःच्या मालकीचे आहेत का नाही? आचार्य म्हणतात तुमच्या मालकीचे नाही. व्यवहाराने सुद्धा का बर? वर्षाला काय येतो तुम्हाला? टॅक्स. मग तुमच्या मालकीचे असेल तर टॅक्स यायला काय जरूरत? मग सरकारने आपल्याला मालकी दिली नाही, मालकी हक्क दिला आहे. ती जागा तुम्ही थोडी वापरा. समजा एखाद्या व्यक्तीने 5,000 स्क्वेअर फूट प्लॉट घेतला तर त्यांनी किती स्क्वेअर फूट जागा घेतली? आकाशाची जागा किती स्क्वेअर फूट घेतली? 5,000 स्क्वेअर फूट. किती उंचीपर्यंत घेतले? आधी मेरू पर्वताच्या शिखरापर्यंत. किती? इथून मेरू पर्वताच्या शिखरापर्यंत तेवढी तुम्ही आकाशाची पोकळी खरेदी केलेली आहे. समजा तुम्ही बंगला बांधला, बिल्डिंग बांधली, शेजारनी 4 पिलर उभा करून त्याच्यावरती बांधले, तर परवानगी देणार का आपण? का? कुणाची जागा आहे पण? कुठेपर्यंत आहे? तो मेरू पर्वताच्या टोकापर्यंत मध्य लोक आहे, तेवढी तुमची जागा आहे. म्हणून आपल्यावरती दुसरा कोण बांधा, आपण किती पण बांधू शकतो, पण दुसरा बांधायला आला तर ते म्हणला तुम्ही झालं की तुमची जागा तिला वरची तुमची जागा आहे का म्हणल्यानंतर कोण काय म्हणणार? मला वाटतं नेहरूच्या वेळेला कोणाला तरी तळघटने घडले म्हणून ते ज्यावेळेला फॉरेनमध्ये होते त्यांनी आता प्लॉट घेऊन काय बंगला का तर बांधला. मग दुसरा व्यक्ती त्याच्यावरती बांधायला त्यांनी सुरुवात केली. मग तिथे कोर्टामध्ये गेली केस. त्यांनी बांधलं ना तेवढं त्यांचं आता वरती आमची परवानगी नाही. त्यांनी सांगितलं इथून जेवढ्यावरती जाताल त्यांची जागा तुम्हाला बांधता येत नाही. म्हणजे घर काय आहे? करारावरती, भाडेपट्ट्यावरती मालकी हक्क दिलेला मालकी नाही. शरीर मालकी हक्क आहे का? मालकी आहे. मालकी आहे. आपल्यापाशी पैसा आहे, मालकी हक्क आहे का? मालकी आहे. पैसे कोण छापतात? तुमचे आहेत का? हक्क दिला तुम्हाला वापरायला आणि तुम्ही जास्त कमवले, इन्कम टॅक्स रेट पडली, नाही पैसा माझा आहे, ते घेऊन जातात की नाही?
जे तुम्हाला मालकी दिलेल्या हक्कापेक्षा जास्त सरकार त्यात घेऊन जाणार का नाही? तुमच्या आईवडिलाने तुमच्या पतीला मालकी दिली का मालकी हक्क दिला? मालकी दिली नाही. आणि जरा काही जर नवऱ्याने त्रास दिला तर मुलगी ग बसली, शेजारने कोण सांगितलं आईवडिलाला तुमच्या मुलीला असा असा जावाई त्रास देतो? आईवडील जाऊन कंप्लेंट केले तर जावायला पकडून नेतात नाही. जावायला माझी बायको आहे तुम्ही कोण विचारणार? पोलीसमध्ये एक छडी देते, तुला सांभाळायला दिलेलं आहे, तुला देऊन काय करण्यासाठी दिलं नाही. याचा अर्थ काय झाला? आपल्या शरीरापासून सगळ्या गोष्टी तुम्हाला मालकी हक्क आहे. भले लोक व्यवहारामध्ये तुम्ही म्हणा बाधा नाही, लोक व्यवहार चालेल, पण मोक्ष मार्गस्थून मोक्ष मार्गाला जायचं असेल तर या सर्वाला आपल्याहून भिन्न जाणार, श्रद्धान करा. म्हणून काय सांगितलं? एक परमाणूवरती माझी सत्ता नाही आणि माझ्यावरती एक परमाणूची सत्ता नाही. हे तुम्हाला ज्ञान श्रद्धान करण्यासाठी कोणी अडवणार नाही. तुम्हाला काही कर म्हणणार नाही. तुम्ही स्वतः म्हणताल तर हे माझं आहे, तर तो पदार्थ तुमचा होत नाही. त्या पदार्थाचा राग तुमचा आहे, परिणाम भावकर्म. आणि तो राग भावकर्म होत असताना तिथे जो जाणणारा आत्मा आहे तो मी आहे. म्हणजे आचार्य आपणाला प्रति समयाला भिन्नता दाखवतात. कुणाला दीपा खिचडी भाताची मोकळी आवडते, कुणाला जरा मुद्दा आवडतो. आमच्या नातूला मोकळी पाहिजे, आम्हाला मऊ लागतो. एका दोन दोन वेळेला कुकर लावता येत नाही. मग समजा आपण खिचडी केली, खिचडी करून प्रत्येकाला ताटात वाटली, वरनं तूप वाढलं. मग आता खिचडी एक वस्तू आहे का नाही, का दोन आहे? दोन आहेत, पण एकचा आरोप केला. मग व्यवहाराने दोनला एक म्हणता ठीक आहे, पण सिद्धांताने जेवढं तांदूळ आहे तेवढीच डाळ घ्या, खिचडी बनवा. खिचडी म्हणणार का त्याला? मग डाळीच्या तांदळाच्या प्रमाणात जर डाळ घेतली तर ठीक आहे. मग खातो आपण मिक्स. आणि काय म्हणलं आपण, काय खाल्ली? मग दोन वस्तूला एक वस्तू मानू लागलं नाही. मग तसं आचरण तिथे जसं दोन भिन्न आहेत, तांदूळ वेगळा आहे, डाळ वेगळा आहे, हळद टाकली तर हळद वेगळे आहे, लोण आहे, मग हे सगळे आहेत का नाही? पण तसं इथे आचार्य सांगतात, कर्म शरीर असताना सुद्धा आत्माच्या रूप नाही, तुम्ही ते रूप नाही. हे वास्तविक म्हणजे त्रिकालवरती सत्य आहे, त्याला तुम्ही स्वीकारा. टीकार हे योगी, जो यह आत्मा, वह आत्मा म्हणत नाही, यह म्हणजे आपला प्रत्येकाचा आत्मा, यद्यपि कर्मों से बंधा है और देह में रहता है, अनुपचरित असद्भूत व्यवहाराने तो नाही, 100% आत्ता व्यवहाराने सत्य आहे भी है. तथापि, तथापि म्हणजे काय झालं? परत पहिले सगळ्याचा निषेध करून टाकला. असं असताना सुद्धा जसं मुलामुलीच्या बघायला कार्यक्रम, लग्न ठरण्याचा बोला चालू झाले, आम्ही एवढं देतो तरी पण, आता तरी पण शब्द काय सांगतो? एवढं असून सुद्धा आम्हाला त्याच्यात काही नाही मान्य. तसं तथापि
हे असताना सुद्धा अणुत्तरित तत्वधूतरणेने आपला आत्मा त्या शरीरामध्ये कर्मामध्ये बंद आहे तरी पण कभी देहरूप नहीं होता है. जे मी जाणणारा पाहणारा अमूर्तिक आत्मा उद्गल रूपी द्रव्यरूप होत नाही होता. उसी को तुम परमात्मा निश्चय से जानो. आचार्य म्हणतात तुम्हाला जाणा म्हणतात, श्रद्धान करा म्हणतात, अनुचरण वेगळं करा म्हणत नाही तोडून फोडून. मग जाणा तुम्ही. एवढं आपल्याला जाणण्यासाठी जास्त सूक्ष्म ज्ञानाची आवश्यकता नाही, मुनी बनण्याची आवश्यकता नाही. थोड्याशा सुद्धा ज्ञानामध्ये हे श्रद्धा ज्ञान आपण अनुभव करून सम्यक दृष्टी बनवू शकतो. आणि जे कार्य जीवाला शक्य आहे तेच आचार्य सांगतात का जे अशक्य ते सांगतात. कालेभावी तुमच्या आईवडिलांनी विवाह करून दिला, मग आमची मुलगी संसार करेल, तिला शक्य आहे का वाटतं म्हणून का अशक्य म्हणून लग्न करून दिलं. जे आईवडिलाला भले आपण संसार करताना अडचणी आहेत का नाही, अडचणी येणाऱ्या पुण्य पाप कर्माचा उदय येणारा आहेच, तरीसुद्धा आमची कन्या व्यवस्थिशीर संसार करेल. जे दुसऱ्याच्या हातात देताना सुद्धा आईला तेवढी श्रद्धा आहे आपली कन्या व्यवस्थिशीर करेल. मग तसं आपल्याला आचार्य भगवंताची वाणी वस्तूचं स्वरूप आपल्या हातात देतात. अशा प्रकारे जो जो शिक्षे ऐकून प्रयत्न करेल त्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणजे जे जीवाला शक्य आहे तेच आचरणी ग्रंथात लिहिलेलं आहे. असा एक तर ग्रंथ दाखवा की जे शक्य नाही तेच ग्रंथात लिहिलेलं आहे. असं आहे का? नाही. कामनी तुम्ही शिकव, पण जेवढं शिकला तेवढंच आजपर्यंत तुमच्यापाशी काही नवीन वेगळं काढलं तुम्ही स्वतःच्या बुद्धीने. याचा अर्थ काय झाला? आपण ज्यांच्यापाशी जे काही शिकलो, काही दिवस त्या ज्ञानावरती आपण चालत आलो, याला काढायचं अधिगम दुसऱ्याच्या सांगण्यावरून, आणि नंतर स्वतःच्या बुद्धीने क्षोक्षमाने तुम्ही जे काही नवीन डिझाईन काढू लागला, त्याला कोण सांगितलं तुम्हाला? स्वयं. आणि पहिल्यांदा ज्याच्याकडून शिकला मग त्यावेळेला सुद्धा त्यांनी शिकवलं, तुम्ही ज्ञानी झाला का त्यांनी ज्ञानी केलं? याचा अर्थ काय झाला? प्रत्येक वेळेला दुसऱ्याकडून शिकत असताना आपल्यातूनच शिकलो आणि परत जे विशेष सूक्ष्म वाढत चालला, तो विशेष सूक्ष्म ज्ञान आपल्यातूनच प्रगट झालेला आहे. तुम्ही आज जेवढे काही स्वयंपाकघरामध्ये पदार्थ करत असताल तेवढे सगळे आईने पहिल्या एकदा लग्न करून सगळं करून पाठवून शिकवलं का तुम्हाला? नाही. मग थोडं कालांतराने पुस्तकामध्ये टी व्हीमध्ये कुठे ना बघून तुम्ही केलं का नाही? मग तिथे बघून जाणून तुम्ही स्वयं पुरुषार्थ केला तर तुम्हाला आलेला आहे. मग जगातल्या 1000 वस्तू आपण शिकू शकतो, करू शकतो, नवीन कार्य प्रगट करू शकतो. मग बहिरंगातल्या एवढ्या कला नकला, बहिरंगातल्या काय म्हणत होते दीपा माताजी सुशीलमती? न कला, जे कला नाही ते नकला. आणि एक शुद्ध आत्म्याची अनुभवाची कला तीच खरी कला. मग एवढं तुम्ही करू शकता बहिरंगातलं कार्य ज्ञानाच्या द्वारे, तर त्याच ज्ञानाच्या द्वारे स्वतःच्या आत्म्याला जाणून अनुभव करून तुम्ही सम्यक दृष्टी बनवू शकता.
ही सम्यक कला आचार्य आपणाला सांगत आहे. 4 घाती कर्म नष्ट करणे कठीण आहे का सोपं आहे? कार्य 4 घाती कर्म नष्ट करणे कठीण आहे का सोपं आहे? सोपं आहे. 4 आघाती कर्म सोपं आहे का कठीण आहे? सोपं आहे. म्हणून त्या जीवांनी नष्ट करून आज आर्यंत सिद्ध झाले. आणि कठीण आहे असं मानून बसलो तर कोणी मोक्ष झाले नसते. जी पहिले समोरच्या शिष्याला आचार्य सांगतात, हे जीवा, तुला काहीही दुनियामध्ये कठीण नाही. अमेरिका आधी पूर्वीच्या राष्ट्राने पुष्कळ आकाशामध्ये यान सोडले. भारताने म्हणलं आता काय आपल्याला शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही. मग अब्दुल कलामने एक सोडलं की नाही पहिल्यांदा. लोक त्यांना आपल्याला जमत नाही. त्यांच्यापाशी पैसा भरपूर आहे, त्यांच्यापाशी शास्त्रज्ञ भरपूर आहेत आणि आपल्यापाशी कोण नाही, आपल्यापाशी तेवढा पैसा नाही. मग बसले असते तर मग पहिलं एक यान सोडलं तर आज आपल्या राष्ट्रामध्ये पण प्रगती झाली की नाही. भलेही त्यांच्याकडं धन नाही, पण आपण आपल्या आपल्या शक्तीच्या जरी तेवढा आपण प्रयत्न करतो का नाही आज. मग इकडे बहिरंगातल्या दृष्टांताला पाहून आपल्याकडे या. मग आपल्यापाशी ज्ञानशोषण थोडं आहे. माझ्या आत्म्यामध्ये व्यवहारण्याने घाती आघाती कर्माचा नाश करून मोक्ष प्राप्त करण्याची शक्ती माझ्यामध्ये आत्ता आहे. होईल जेव्हा तेव्हाची गोष्ट, पण शक्ती आत्ता माझ्यामध्ये आहे. त्या शक्तीचं श्रद्धा ज्ञान करचाल तर एक दिवस तुम्ही कर्म नष्ट करून अनंत सिद्ध अवस्था प्राप्त करू शकता. आणि मी करू शकत नाही म्हटलं तर कधीच होणार नाही. म्हणून आपल्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द नाही कायमचं ते काढून टाका. मला जगामध्ये कोणती गोष्ट अशक्य नाही, शक्य आहे. म्हणून आता की आता तुम्ही जाणार पुढे परमात्मा की भावना से विपरीत जो राग द्वेष मोह है उससे यद्यपि व्यवहारने की अपेक्षा बंदा है. मग काय सांगण्यात आहे? परमात्मा की भावना से विपरीत तुम्ही कर्म केव्हा बांधता आणि कर्म केव्हा बांधणं सांगतात. जी स्वतःच्या शुद्ध आत्म्याची भावना करत नाही, स्वतःच्या निष्कर्म मोक्ष स्वरूप आत्म्याचं ध्यान करत नाही, हे असते. आणि त्याच्या विरुद्ध विपरीत राग द्वेष मोह आहे. मग आत्म्याचा स्वभाव निर्मोही आहे. रागद्वेष आत्म्याचा स्वभाव नाही. पण अशा आत्म्याला जाणत नाही, म्हणून तुम्ही मोह रागद्वेष रूपाने परिणमन करता. म्हणून त्या अपेक्षेने व्यवहाराने तुम्ही बांधलेले आहात, देहामध्ये राहता. एवढी गोष्ट सत्य आहे का? व्यवहारण्याच्या ठिकाणी सत्य आहे. तो भी निश्चय नैसे शरीर रूप नाही है. मग तो निश्चयने शरीरामध्ये कर्मामध्ये राहताना मी शरीराने रहित आणि कर्माने रहित आहे असं तू श्रद्धा ज्ञान स्वतःच्या द्वारे स्वतःला समजवा, दुसऱ्याला समजवण्याची आवश्यकता नाही. उससे पृथक है. त्याच्यामध्ये राहत असताना सुद्धा त्याच्यानं वेगळा आहे. किसी काल में भी यह जीव जन्म तो हुआ है न होगा, उसे हे प्रभाकर भट्ट परमात्मा जानो. मग किसी काल में, वर्तमान काल असो, भविष्य अनंत काल असो, भूत अनंत काल असो,
या तिन्ही कालामध्ये हा आत्मा जीव शरीर जड कर्मरूप झाला नाही, न होगा, त्याला तो हे प्रभाकर भट्ट परमात्मा जाण. मग काय आहे? चिमणी आहे, मेणबत्ती आहे. मग मेणबत्ती, चिमणी, काडेपेटीच्या माध्यमातून मेणबत्ती आपण लावली. मग जिथे तो मेणबत्ती अग्नी जळत आहे, तो कोणाकोणाच्या द्वारे अग्नी उत्पन्न झाला? निमित्त कारण मेण आहे, त्यामध्ये असणारा दोरा आहे आणि काडेपेटी आहे. मग या तीन कारणाने तो अग्नी उत्पन्न झाला का नाही? झाला. मग ज्या कारणाने उत्पन्न झाला ती कारणं आत्ता अग्निरूप आहेत का? ज्या कारणाने उत्पन्न झाला ती कारणं अग्नी आहेत का? नाही. मग तिथे तिन्ही कारणं, दोन कारणं, मेणबत्ती आणि दोरा, दोन्ही असताना सुद्धा तिथे दोन, अग्नी आणि मेणबत्ती आणि दोरा भिन्न आहे. जो आतमध्ये दोरा दिसतो त्याच्यातून प्रकाश येतो का? मेणबत्ती आहे त्याच्यातून प्रकाश येतो का? जो अग्नी जळतो त्याच्यातून प्रकाश आहे. जे प्रकाश वेगळा आहे, दोरा वेगळा आणि मेणबत्ती वेगळी आहे. पण दोरा आणि मेणबत्ती, मेण जळतात, नष्ट होतात आणि दीपक प्रगट होतो. मग तो प्रगट होणारा वेगळा आहे, तो ह्या दोन रूप नाही. पण या दोघांशिवाय तो उत्पन्न झाला नाही. तसं कर्म आणि शरीर दोन्ही आहेत आत्म्यामध्ये, सत्य तो व्यवहार. पण तिथे जे ज्योती प्रगट झाली, जी ज्योती आहे, प्रकाश आहे, तोच अंधकाराला नष्ट करत आहे. बाकीच्या वस्तू अंधकाराला नष्ट करत नाहीत. तसं आपलं शरीर, इंद्रिया, चष्मा हे पदार्थाला जाणत नाहीत. भली त्यांच्यातून क्रिया दिसून येते तरी ते जाणण्याची क्रिया करत नाही. त्याच्यामध्ये आत असणारा माझा आत्मा चैतन्य स्वरूप तोच जाणतो आणि तोच परमात्मा मी आहे. आत्ता वर्तमानमध्ये, भविष्य अनंत कालामध्ये राहणार आहे आणि भूत अनंत कालामध्ये एक चैतन्य, ज्ञान मात्र, उपयोग मात्र मी शुद्ध आत्मा होतो, तेवढाच मी एक आहे. बस एवढा तुमची श्रद्धा, ज्ञानाची परिणती तुमचा अनंत संसार नष्ट करणार आहे. हे स्वतःला प्रत्येकजण आपल्या स्वतःला समजत जावा, तर एक दिवस कार्याची सिद्धी निमाणे आपल्या अंतरंगातून होणार आहे. निश्चय से आत्मा ही परमात्मा है. कारण निश्चयाने जो आत्मा आहे तोच परमात्मा आहे. म्हटलं का त्याने जो आत्मा वेगळा आणि परमात्मा वेगळा आहे. मग परम आत्मा, परम काय झालं? विशेषण, कार्य, आणि आत्मा विशेषण झाला. मग जो आत्मा आहे तोच स्वयं आपल्या श्रद्धा, चारित्र आदी गुणांच्या पूर्ण शुद्ध पर्याय प्रगट झाल्यानंतर तो अंतरंगातून तोच कारण परमात्मा, तोच कार्य परमात्मा होणार आहे. म्हणजे बहिरंगातून कुठूनही परमात्मा अवस्था प्रगट होत नाही. का सांगितलं? उसी को तुम भी त्रास सोच संवेदन से चिंतवन करो. मग असा मी स्वयं परमात्मा आहे अशा स्वतःच्या ज्ञानाच्या द्वारे त्याचं पहिल्यांदा चिंतन मनन करा. मी
शुद्ध आहे, एक आहे, अखंड आहे, परिपूर्ण आहे, द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्मापासून भिन्न आहे, गुणभेदापासून भिन्न आहे, पर्याय भेदापासून भिन्न आहे, पर्याय सामान्य धर्मापासून भिन्न आहे, पर्याय विशेष धर्मापासून भिन्न आहे. हे तुम्हाला आपल्या आत्म्याचं चिंतन मनन करावं लागेल. आणि या सर्वापासून भिन्न, हे सर्व भिन्न भिन्न आहेत असा जाणणारा एक अभिन्न आत्मा तोच मी आहे असं त्याचं चिंतन मनन करून संवेदन करा, ध्यान करा, तर तुम्ही पर्यायामध्ये सम्यक दृष्टी होऊ शकता. जे निश्चय सम्यक दर्शन प्राप्त करण्याचा एकच उपाय, अनेक नाही. तर सारांश म्हणजे भावार्थ. सारांश यह है कि यह आत्मा सदैव वीतराग निर्विकल्प समाधि में लीन जीवों को उपादेय है. मग जो आत्मा स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करेल, त्याच्यामध्ये स्थिर राहील, त्यांच्यासाठी तो आत्मा उपादेय आहे. आणि जे स्वतःच्या निर्विकल्प स्वसंवेदन करणार नाही, त्यांना पर आत्मा उपादेय असणार नाही, स्व आत्मा उपादेय राहणार नाही. परंतु अन्य जीवों को यह हेय हो रहा है. जे जीव स्वतःच्या आत्म्याला जाणत नाही, ध्यान करत नाही, ते काय करत आहेत? स्वतःच्या आत्म्याला, स्वतःच्या ज्ञानाच्या जरी स्वतः तिरस्कार करत आहेत. दुसरा कोणी तुमचा तिरस्कार करत नाही. तर कारण सभी अन्य, परंतु अन्य जीवों को हे हो रहा है. म्हणजे आपल्या स्वतःच्या आत्म्याला जाणत नाही, पण स्वतःच्या आत्म्याचा तिरस्कार आपणच अनादी कालापासून केलेला आहे. जे परनेयाला जाणत राहिलो, पण आपलाच आत्मा आपल्याला काय झालेला आहे? हे झालेला आहे. आपण गरम पाणी घेतलं आणि आपल्या तोंडावर टाकून दिलं, ॲसिड घेऊन टाकून दिलं, लोक छान म्हणतील की नाही? डॉक्टर म्हणे छान झालं, 2-5 लाख रुपये येते. तिथे काय झालं? आपणच गरम पाणी घेऊन आपल्या तोंडावर टाकलं तर फोडे, चेहरा विद्रूप होतो. उन्हातून बाहेर नाला तर थंड पाण्याने जर धुतला तर आहे. मग ते पाणी थंडचा उपयोग करायचा का गरम करायचा, तुमच्यावर अवलंबून आहे. स्वतःला आत्म्याला जाणणारी ज्ञान पर्याय ती उपाधी झाली, शीतलता आली, वीतरागता आली, सम्यक आनंद मिळाला. तीच परनियाकडे जाते, तर स्वतःचा आत्मा छे होतो. जी आपल्याच ज्ञानाच्या पर्यायामध्ये तो आत्म्याला जाणतो, तेव्हा तो उपादेय झाला. पर सगळे हे झाले. पराला जाणतो त्याला पर उपाने स्वतः आत्माचा हे झाला. म्हणजे बहिरंगात विषयावरती काही कार्य करत नाही, फळामध्ये काही कार्य करत नाही. ज्ञानाच्या पर्यायाचा उपयोग व्यवस्थिशीर करा. सांडशीने गरम तवा भांडी उतरले, हात पोळणार का? गरम उतरला हाताने तर मग दोष कुणाचा आहे? आपला. तसं इथे आचार्य सांगतात की असा आत्मा तुमच्या प्रत्येकापाशी आहे. आणि असं देवगुरुशास्त्राच्या सानिध्यात जाणून श्रद्धान करा, चिंतन मनन करा आणि 5-10 मिनटं दररोज या प्रकारे सामायिक करा, ध्यान करा. तर एक दिवस असा आपला आत्मा ध्यानात जाणवीत नियमाने येणार आहे. ओ एक चैतन्य अमूर्ति नियत शुद्ध असंख्यात प्रदेशी निज शुद्धात्म द्रव्य आहे.
लोक आलोक प्रकाशकत्व केवल दर्शन मात्र स्वरूप शुद्ध निज आत्मा आहे. लोक आलोक अनंत पदार्थांना युगपत एक समयामध्ये जाणणारा केवल ज्ञान मात्र स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. निश्चय अनंत वीर्य संपन्न स्वरूप आहे. निश्चय सम्यक अतींद्रिय आनंद स्वरूप आहे. निश्चय अनंत चतुष्टयाने अनादि अनिधन शुद्ध ज्ञान मात्र जाणणे मात्र एक सत्सामान्य स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र शुद्ध स्वरूप आहे. ज्ञाता मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. शांति शांति शांति. विसर्जन. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसागुणं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसागुणं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसागुणं. ओम विसर्जन. ज्यावाणी ते ज्ञान ते तुझे लोकालोक तो वाणी मस्तक नमो सदा देतो दो. देव गज अरहंत नित गुरुदेव निर्ग्रंथ दया धर्म पालो सदायही मुक्तिका संत. शास्त्र की जय. जिनवाणी माता की जय. चोईस भगवान की जय. अनंत सिद्ध परमेटी भगवान की जय. आचार्य श्री योगींद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय. आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय. 3 कम 9 करोड़ मुनिराज की जय. आदिनाथ भगवान की जय.
शुद्धात्म तत्व की जय. नमस्ते नमस्ते नमस्ते.